नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की काव्याने ही पार्थसाठी बाहेरून कॉफी ऑर्डर केलेली सिनेमन कॉफी. तेव्हा तिथे रम्या म्हणते, अगं काव्या, बाहेरून कोण कॉफी ऑर्डर करतं? तेव्हा काव्या म्हणते, अगं कॉफी असते, मग ती कुठून पण आणे ना, असं बोलते. आणि ती म्हणते पार्थला प्या. पार्थ काय करतो, जी रम्याने कॉफी बनवून आणलेली असते ती पितो आणि काव्याचा मग साईडला ठेवतो. आणि रम्याचा कप उचलल्यानंतर रम्याला खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा पार्थ म्हणतो की मला ह्या कॉफीत काय आवडतं माहिती का, याची चव नाही बदलत आणि उगाच बदल झालेल्या गोष्टी मला नाही आवडत, असं बोलल्यानंतर आता काव्या पूर्णपणे शांत झालेली असते. आता काव्याला कळत असतं की पार्थराव खूप हर्ट झालेले आहेत आणि पार्थला आता कसं मनवायचं हे काव्याला कळतच नसतं. कारण की पार्थ पूर्णपणे आतून खचलेला असतो. कारण की आज ना उद्या आपण काव्यापासून वेगळं होणार ह्या गोष्टीचा पार्थला खूप त्रास होत असतो. त्यामुळे पार्थ काव्यापासून डिस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण काव्या त्याला सॉरी बोलायचं असतं म्हणून ती त्याच्या सर्व गोष्टी करायचा प्रयत्न करत असते. पण पार्थ काही करून देत नसतो. इकडे नंदिनी तिच्या ऑफिसला चाललेली असते. तेव्हा मानेनी तिला म्हणते, अगं नंदिनी, तू एकटीच कशाला जात आहेस? थांब, तुला जीवा सोडेल. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो असू द्या आई, जाते मी, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा मानेनी म्हणते की जीवा तिला सोड. तेव्हा जीवा म्हणतो, हो मीच सोडतो तिला, मी असताना कसली काळजी तुला. असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते, तुम्ही नसताना मग कोण घेणार काळजी. असं बोलल्यानंतर आता पार्थ एकदम शांतच झालेला असतो. कारण की कुठे ना कुठे आता नंदिनी तिच्या मनातलं सगळ्यांसमोरच बोलत असते. मानिनीला पण हे तिचं बोलणं खटकतं आणि मानिनीला पण कळतं की काहीतरी झालं आहे जे मला कळत नाही. आणि आता खरंच पुढे जाऊन काव्या आणि जीवा त्या डिवोर्स पेपरवर साईन करतील का, हे पाहण्यासाठी विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.